माणिकाचा. नमस्कार. साधी माणसं हा 1965 सालचा सिनेमा. हा सिनेमा रंगीत नाहीये, यात उगाचच नाच नाहीयेत, हिंसाचार नाहीये, अद्भुत म्हणावं असं काहीही नाहीये. भालजी पेंढारकरांचा हा सिनेमा म्हणजे साध्या माणसांची साध्या माणसांनी सांगितलेली गोष्ट आहे. या सिनेमातलं पहिलं गाणं येतंय तुमच्या भेटीला. गीतकार जगदीश खेबुडकरांनी या गाण्याचे शब्द लिहिले होते, ऐरणीच्या देवा तुला अगीन फुलं वाहू दे. खेबुडकरांच्या या शब्दाला संगीताचा साज देत होत्या दस्तूर खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. आनंद घन या नावानं. खेबुडकर कोल्हापुरातल्या एका शाळेत तेव्हा शिक्षक होते. लता मंगेशकरांना या गाण्यासाठी ज्या 2-4 चाली सुचल्या होत्या त्यातली एक चाल त्यांना जास्तच पसंत पडली होती. पण खेबुडकरांनी लिहिलेला अगीन फुलं हा शब्द त्यांना काहीसा खटकत होता. अगीन फुलं या एका शब्दापेक्षा सरळ सरळ ठिणगी ठिणगी असे 2 शब्द सुटे सुटे लिहून गायले जावेत असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी मुंबईहून त्यांनी खेबुडकरांना कोल्हापूरच्या त्या शाळेत फोन लावला. त्यावेळी मुंबईहून बाहेर फोन करायचा झाल्यास महागडा ट्रंक कॉल लावायला लागायचा. लता मंगेशकरांनी फोनवर खेबुडकरांना अगीन फुलं हा शब्द बदलून त्या ठिकाणी ठिणगी ठिणगी हे शब्द तुमच्या अनुमतीनं घेतले तर चालतील का असा प्रश्न विचारला. खेबुडकरांनाही ते शब्द साधे सोपे आणि गाण्याच्या मुखड्याला लावलेल्या चालीला अगदी प्रवाही वाटले. वर ते लता मंगेशकरांना म्हणाले, हे शब्द कोणाला सुचले? यावर लताबाई नम्रपणे म्हणाल्या, चाल बांधताना मलाच ते सुचले. खेबुडकर म्हणाले, वा, गायिका म्हणून तुमच्याकडची प्रतिभा आजवर आम्हाला माहितीच आहे, पण गाण्यात एखादा समर्पक शब्द सुचवताना तुमच्या प्रतिभेच्या या पैलूचीही आम्हाला या निमित्ताने ओळख झाली. पुढे साधी माणसातलं हे गाणं लोकांसमोर आलं आणि अत्यंत लोकप्रिय झालं. येतंय हेच गाणं तुमच्या भेटीला. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तुझी भात्यातल्या सुरासंग, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.
तुझी आम्हावरी राहू दे. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत. साधी माणसं या सिनेमाला लोकप्रियता तर मिळालीच, पण त्याचबरोबर केंद्र सरकारचे 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 9 पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती रौप्य पदक, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जयश्री गडकर, उत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी भालजी पेंढारकरांना आणि उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार आनंद घन अर्थात लता मंगेशकरांना. शिवाय उत्कृष्ट पार्श्वगायिका, उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून सदाशिव गायकवाड, उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून अरविंद लाड अशी तब्बल 9 पारितोषिकं पटकावून या सिनेमाला राजमान्यताही मिळाली. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. पीक येत गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. लाडकेले राजा कल्यो लगीन माझ्या चिमणीचं. गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. गडणी सजनी गडणी सजनी गडणी ग. साधी माणसं हा मॉरिशसला जाणारा पहिला मराठी सिनेमा. साधी माणसं पाहून प्रभावित झालेल्या पोलंडच्या टोपालेस या चित्रपट तज्ज्ञानं साधी माणसं या सिनेमाचे इंग्रजीमध्ये सबटायटल्स करून संपूर्ण युरोपमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण या सिनेमात भारतातल्या ग्रामीण जीवनाचं जे अस्सल रूप दिसतं ते क्वचितच पाहायला मिळतं. साधी माणसं या सिनेमाची कथा कुटुंब आणि परंपरा यांची महती सांगणारी होती आणि तीच लताबाईंच्या संगीतातूनही अधिक स्वच्छपणे सांगून जाते असं वाटतं. या सिनेमात कसलाही आवाजवी मसाला न टाकता
भालजींनी या सिनेमातली माणसं साधी दिसावीत आणि खरी असावीत आणि त्यांच्या जीवनातलं नाट्यच अधिक बोलकं व्हावं यासाठी भालजींनी रंगभूषेचाही वापर अगदी जाणीवपूर्वक टाळला. वेशभूषा, छायाचित्रण, संगीत, नेपथ्य, संवाद यातही वास्तवतेचंही भान भालजींनी ठेवलं होतं. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराय अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. तुझ विण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. तुझ विण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. देवराया अंत तपाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. या सिनेमाचं शूटिंग जयप्रभा स्टुडिओ भोवतालच्या परिसरातच झालं. अरविंद लाड यांची नजर म्हणजे कॅमेराची नजर. कॅमेऱ्यात काय घ्यायचं यापेक्षा कॅमेरा बाहेर काय ठेवायचं हे महत्वाचं. दिग्दर्शकाला नेमकं काय हवंय याची संपूर्ण जाणीव. स्टुडिओच्या परिसरातल्या शेतात फावड्याने बांध घालून मायेची वहिनी म्हणजे सुलोचनाबाई पाटाचं पाणी शेताकडे वळवू लागल्या. जयश्रीबाई बाभळीची साल काढायला शिकू लागल्या. लोहाराची भूमिका खरी वाटावी म्हणून सूर्यकांत गावातील दुकानात जाऊन तासन तास त्यांचं चालणं, बोलणं, त्यांची काम करण्याची पद्धत हे सगळं जवळून बघू लागले, शिकू लागले. साध्या माणसांची भाषा ही एकदम साधी आणि संवादही साधेच. खरं तर भालजींची खासियत म्हणजे चुरचुरीत संवाद आणि शब्दांची आतषबाजी, पण ती इथे चालणार नव्हती. या सिनेमातले संवादही भालजींचेच होते, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारे. राजाचा रंग म्हाली, सोन्याचा बाई पलंग, रुपयाचं खांब केला मोत्याची झालर. रुपयाचं खांब केला मोत्याची झालर. राजाचा रंग म्हाली, पराची मंगादी. राजाचा रंग म्हाली, पराची मंगादी. जरीचा चांदवा रेशमी शिंगार. जरीचा चांदवा रेशमी शिंगार.
गडनी सजनी गडनी सजनी ग गडनी सजनी गडनी सजनी ग राजाच्या रंग म्हाली राणी की रुसली राजाच्या रंग म्हाली राणी की रुसली बोलना हसना उदासन दर बोलना हसना उदासन दर राजाच्या रंग म्हाली राजानं पुसिलं राजाच्या रंग म्हाली राजानं पुसिलं डोळ्याची कमळ उघडा वटाची डाळिंब डोळ्याची कमळ उघडा वटाची डाळिंब गडनी सजनी गडनी सजनी ग गडनी सजनी गडनी सजनी ग राजाच्या रंग म्हाली राणी वो सांगते सुना सोन्याईन म्हाला कशाला बडीवार माईच्या पुता पायी राणी गरडीते अस्वांची गंगा वाहते भिजीला पदोर गडनी सजनी गडनी सजनी ग गडनी सजनी गडनी सजनी ग साधी माणसामधलं प्रत्येक गाणं जर नीट ऐकलं तर लक्षात येतं की आपल्या मराठी मातीशी घट्ट नातं सांगणारं हे गाणं आहे. महाराष्ट्रातल्या भूमीचा रांगडेपणाचा साधेपणाचा अस्सल सुवास या गाण्यांमधून दरवळताना दिसतो आणि म्हणूनच इतकी दशकं उलटून गेल्यानंतरही आजही आपल्याला ही गाणी अगदी सहज गुणगुणाविषयी वाटतात. ही सगळी मंडळी का दिग्गज आहेत हे मग यावरून सहज पटतं. आजच्या काळात जिथे ढीकभर मसालापट आपल्याला बघायला मिळतात आणि सगळ्या गोष्टीतला साधेपणा हरवत चाललेला आपल्याला दिसतो, तिथं भालजींचा साधी माणसं हा सिनेमा आपल्याला आजही साधेपणा शिकवतो. आणि म्हणूनच आजूबाजूची सगळी दुनिया, सिनेमाचं क्षेत्र तंत्र बदललं असलं आणि सारं काही रंगीत जरी झालं असलं तरीही अशा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांची जादू कायमच राहील. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या भागात आपल्या आठवणीतल्या सिनेमांना उजाळा द्यायला आणि त्यांच्याविषयी अनेक गोष्टी समजून घ्यायला आणि समृद्ध व्हायला. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. काही आवडलं असेल तर कौतुक करा आणि चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. मला काही सांगायचं असेल तर या आपल्या एपिसोडच्या टायटल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामची माहिती मिळेल, तेव्हा तिथेही भेटूच. सारेगम मराठीला सबस्क्राईब केलंत ना? कुठल्याही नव्या एपिसोडची अपडेट मिस करू नका. भेटू लवकरच. तोपर्यंत नमस्कार. वाट पाहुनी दिवसेनला दिसा मागुनी दिसटला वाट पाहुनी दिवसेनला दिसा मागुनी दिसटला सुरव्या आला तळपून गेला मावळतीचा खळगालाला गडनी सखे गडनी तळपून
गेला मावळतीच्या खळगाला गडनी सखे गडनी वाट पाहुनी जीव शेणला दिसा